मुंबईला आज सुद्धा हवामान विभागाने पावसाचा रेड अलर्ट जारी केलेला आहे। गेल्या काही दिवसांपासून मराठवाडा आणि विदर्भात धुमाकूळ घालणाऱ्या पावसाने आता आपला मोर्चा मुंबई, कोकण आणि मध्य महाराष्ट्राच्या घाटमाथ्याकडे वळवलेला आहे। मुंबईत आज सुद्धा मुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागाने दिलाय। तर येणारे 2 दिवस म्हणजेच बुधवार आणि गुरुवार या 2 दिवसांसाठी हवामान खात्याने अतिवृष्टीचा इशारा दिलेला आहे। दरम्यान पालघर, ठाणे, मुंबई, रायगड, नाशिक घाट, पुणे घाट, सातारा घाट या भागात पावसानं रेड अलर्ट दिलेला आहे। कोल्हापूर घाट, गडचिरोली या ठिकाणी सुद्धा पावसाचा रेड अलर्ट बघायला मिळतोय। नागरिकांनी सतर्क राहावं आणि आवश्यक ती काळजी घ्यावी असं आवाहन केलं जात आहे। तर मराठवाडा आणि विदर्भातील नागरिकांना काहीसा दिलासा मिळालेला आहे। तरी आता कोकण आणि घाटमाथ्यावरती वरुणराजाची कृपादृष्टी वक्र झाली आहे। तर मुंबईतल्या सर्व शासकीय निमशासकीय कार्यालयांना सुट्टी जाहीर करण्यात आली आणि शक्य असल्यास खासगी शासकीय कार्यालयांना सुट्टी देण्याची सूचना सुद्धा केलेली आहे। मुंबईकरांसाठी अतिशय महत्त्वाची बातमी, मुंबईत मुसळधार पाऊस होतोय, अनेक ठिकाणी पाणी साठलेलं आहे। या सगळ्यामध्ये मुंबईतल्या सर्व शासकीय आणि निमशासकीय कार्यालयांना सुट्टी जाहीर केलेली आहे। शक्य असल्यास खासगी शासकीय कार्यालयांना सुद्धा सुट्टी देण्याची सूचना करण्यात आलेली आहे। दरम्यान मुंबई आणि परिसराला सलग दुसऱ्या दिवशी सुद्धा मुसळधार पावसानं झोडपलेला आहे। हवामान विभागाने मुंबईला रेड अलर्ट जारी केलेला आहे। गांधी मार्केट आणि दादर परिसरात पाणी साचलंय आणि या पावसामुळे कामावरती निघालेल्या नोकरदारांना मनस्ताप सहन करावा लागतोय। उदय जाधव आमचे प्रतिनिधी अधिकची माहिती देत आहेत। उदय, सध्या तुम्ही कुठे आहात आणि तिकडची काय परिस्थिती? अनेक ठिकाणी मुंबईत पाणी साठल्याचं सध्या चित्र आहे। आता हे अरे ऑनर तू काय करतो? तर आपण बघतो सध्या मुंबईमध्ये अनेक ठिकाणी पाणी साठल्याचं सध्या चित्र बघायला मिळतंय। अनेक रस्त्यांवरती पाणी आलेलं आहे। मुसळधार पाऊस खरं तर काल रात्रीपासूनच पडतोय। आता मी दादर पूर्व भागामध्ये आहे। दादर पूर्व भागामध्ये कालप्रमाणेच परिस्थिती निर्माण झाल्याची आपल्याला पाहायला मिळते। आपण इथे माझ्या मागे पाहत असाल कशा प्रकारे पूर्ण पाणी तुंबलेलं आहे। दादर पूर्व भागामध्ये रेल्वे स्थानकाच्या बाहेरची परिस्थिती आहे। आपण पाहतोय समोर की कशा प्रकारे पाणी तुंबलेलं आहे। आजही मुंबईकर या पाण्यातून मार्ग काढत पुढे चाललेला आहे। मात्र मुंबई महापालिकेने कालच या संदर्भात सतर्कतेचा जो मेसेज आहे तो दिला होता सर्वसामान्य नागरिकांना। त्यामुळे आज फारशी गर्दी जी आहे ती दादर भागामध्ये आपल्याला दिसत नाही। शाळा असतील, महाविद्यालय असतील हे बंद ठेवण्यात आलेले आहेत। अनेक सरकारी आस्थापना जे ऑफिसेस आहेत ते देखील बंद करण्यात आलेले आहे। त्यामुळे नागरिकांची गर्दी जी आहे ती कमी झालेली आहे। मात्र रेल्वे सेवेवरती मात्र मोठा परिणाम झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। मध्य रेल्वे असेल, हार्बर रेल्वे असेल, पश्चिम रेल्वे असेल, हे सध्या आपण पाहतोय की उशिराने इथल्या लोकल जे आहेत ते धावताना आपल्याला पाहायला मिळतं। सर्वत्र आपण इथे पाहतोय स्वामीनारायण मंदिरचा हा परिसर आहे। सर्वत्र पाणीच पाणी झालेलं आपल्याला पाहायला मिळतंय आणि पाण्याचा निचरा वेळेवरती करण्यासाठी इथे मुंबई महापालिकेचे कर्मचारी जे आहेत ते देखील इथे सतर्क असल्याचं पाहायला मिळतं। अनेक होल्सवरती प्रत्येक ठिकाणी मुंबई महापालिकेने त्यांचे कर्मचारी जे आहेत ते ठेवलेले आहेत आणि मॅनहोलमधून पाण्याचा निचरा सातत्याने वेगाने होईल कसा या संदर्भात ते काळजी घेताना पाहायला मिळतात। त्याचबरोबर मुंबई पोलीस देखील अनेक ठिकाणी सतर्क असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं आहे। नागरिकांनी कुठल्याही जे खोल पाणी असेल अशा ठिकाणी जाऊ नये असं त्यांनी नियोजन जे आहे ते केलेलं आहे। अनेक गाड्या ज्या आहेत त्या देखील आज आपण पाहतोय की फारशा कमी असल्या तरी देखील काही जे टॅक्सी चालक आहेत ते मात्र आहेत। काल आपण पाहिलेलं आहे की खोल पाण्यामध्ये गाड्या घातल्यामुळे गाड्यांच्या इंजिनमध्ये पाणी गेलं होतं। अनेक गाड्या या रस्त्याच्या मध्ये बंद पडलेल्या आपल्याला पाहायला मिळत होत्या। मात्र त्यामुळे आज काहीशी आपल्याला म्हणू शकतो की सावधानता जी आहे ती मुंबईकरांनी बाळगलेली आपल्याला पाहायला मिळते। आजही आपण समोर पाहतो की पाण्यातूनच सर्वसामान्य मुंबईकर जे आहे ते मार्ग काढत असताना पुढे येताना आपल्याला पाहायला मिळतात। लोकल ट्रेनमध्ये देखील काहीशी गर्दी जी आहे ती आज कमी झालेली आहे। मात्र पावसाचा जोर जो आहे तो सातत्याने आपल्याला पाहायला मिळतो आहे। पेक्षा आजची जी परिस्थिती ती अजून सुद्धा भीषण बघायला मिळते। उद्या कालच्या तुलनेने आजची परिस्थिती अधिक भीषण दिसतेय का? कालच्या तुलनेत आजची विषय थोडीशी आपण एक म्हणू शकतो की थोडी बरी आहे। कारण काल अतिशय वेगाने पाऊस पडत होता, अतिशय अतिमुसळधार असा पाऊस पडत होता। त्या तुलनेने आज मुसळधार पाऊस पडत असला तरी अधिक जोर जो आहे पावसाचा तो मात्र तेवढा नाही। कालच्या एवढा आज जरा पावसाचा जोर कमी असला तरी पाणी मात्र मुंबईच्या सखल भागांमध्ये तुंबलेलं आपल्याला पाहायला मिळतं।
दादर भागामध्ये पाणी तुंबलेलं आहे, किंग सर्कल भागामध्ये पाणी तुंबलेलं आहे, तसंच काहीसा प्रकार आपल्याला मिलन सबवे असेल किंवा आंबोली सबवे असेल अशा ठिकाणी आपल्याला सातत्याने पाहायला मिळतंय। तिथे देखील मुंबई महापालिकेने मोठे जे पंप आहेत ते लावलेले आहेत, त्यातून पाण्याचा निचरा वेगाने होईल अशा पद्धतीने पाहिलं जात आहे। आजही आपण पाहतोय समोर की अनेक लहान मुलं जे आहेत, अनेक जे नागरिक आहेत ते इथे प्रवास करताना आपण पाहायला मिळतं। आपण समोर पाहतोय की रस्त्याच्या दुतर्फा सर्वत्र पाणीच पाणी झालेलं आहे, त्यामुळे रस्त्याच्या मधून सर्व नागरिक जे आहेत एकापाठोपाठ एक पुढे येताना आपल्याला पाहायला मिळतात। पाण्यातून मार्ग काढत हळूहळू पुढे जाताना आपल्याला हे नागरिक दिसतात। अनेक जे नागरिक आहेत त्यांची लहान मुलांना घेऊन देखील इकडून पुढे जाताना पाहायला मिळत आहेत। गाड्यांना देखील मधूनच जावं लागतंय, कारण रस्त्याच्या दुतर्फा दोन्ही बाजूला डाव्या आणि उजव्या बाजूला पाण्याची उंची जी आहे ती जास्त आहे, त्यामुळे रस्त्याच्या मधूनच सर्व गाड्या असतील किंवा नागरिक असतील यांना जाणं जे आहे ते सोयीस्कर वाटत आहे, त्यामुळे ते येताना आपल्याला इथून पाहायला मिळतात। हा दादरचा समोरचा हा संपूर्ण परिसर आहे जो संपूर्ण पाण्याखाली गेलेला आपल्याला पाहायला मिळतोय। अशीच परिस्थिती किंग सर्कल पर्यंत आपल्याला देखील पाहायला मिळते। लालबाग, हिंदमाता असेल किंवा परळ भाग असेल, इथे देखील पाणी जे आहे रस्त्यांवरती अगदी, त्यामुळे या तुंबलेलं आहे। पाण्याचा मात्र निचरा आता कधी होतो हे पाहणं इथून पुढे महत्त्वाचं असणार आहे। उदय, धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीसाठी। तर पुढची महत्त्वाची बातमी बघूया। वसई विरारला मुसळधार पावसानं झोडपून काढले आणि या पावसामुळे नालासोपारा, विरार, वसईच्या अनेक भागांमध्ये पाणी साचलेलं आहे। गालानगर, शंकेश्वर नगर, विवा कॉलेज तसंच स्टेशन रोड परिसरामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात पाणी साचलंय आणि या पावसामुळे शहरातील रस्त्यांना आता तळ्याचं स्वरूप प्राप्त झालेलं आहे। तर वसई परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात पाणी साचल्याचं सध्या आपण बघतोय। दरम्यान त्यातूनच या ठिकाणी वाहतूक करावी लागते। विरार परिसरामध्ये सुद्धा मुसळधार पाऊस झाला आणि त्यानंतर हे पाणी साठलेलं आहे। विजय देसाई आमचे प्रतिनिधी या संदर्भातली अधिकची माहिती देतात। विजय, आपण बघतोय पाणी जे साठलेलं आहे ते त्याचं प्रमाण अजून सुद्धा तितकंच बघायला मिळत आहे, काय सध्याची परिस्थिती आहे? या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पाणी साचलेलं आहे। नालासोपाऱ्याचा पूर्व भाग जो आहे तो आता पाण्याखाली गेलेला। मी आता नालासोपारा रेल्वे स्टेशनच्या वरती आलेलो आपण जर पाहिलं तर समोर लोक जे आहेत कंबरभर पाण्यापासून या ठिकाणी वाट काढत या ठिकाणी स्टेशनला येत आहेत। संपूर्ण जो नालासोपाऱ्याचा आजूबाजूचा परिसर आहे संपूर्ण पाण्याखाली गेलेला आहे। आणि आपण जर पाहिलं ही जी दुकानं आहेत स्टेशनच्या बाजूची जी लागून असणारी 4 नंबर प्लॅटफॉर्मला लागून असणारी जी दुकानं आहे या ठिकाणी ती अर्धी पाण्याखाली गेलेलं आहे। आपण बघू शकता हे शटर जे आहेत अर्ध पाण्याखाली गेलेलं आहे आणि या ठिकाणचं माल आता लोकांचं मोठं नुकसान होणार आहे, दुकानदारांचं नुकसान होणार आहे। तसंच आपण सोसायटीमध्ये सुद्धा पाणी घुसलेलं आहे या स्टेशन परिसरातील। आणि आता पावसाचा जोर सुद्धा मोठ्या प्रमाणात वाढलेला आहे। आपण पाहू शकता दृश्यामध्ये हा सोसायटीचा वारा सुद्धा आलेला आहे आणि या वाऱ्याच्या झोकामध्ये या ठिकाणी मोठा पाऊस आलेला आहे आणि हे संपूर्ण जो परिसर आहे हा पाण्याखाली गेलेला आहे। आणि आपण समोर जर पाहिलं तर एकदम समुद्रामध्ये आम्ही आहोत की काय एखाद्या नदीमध्ये जर आपण उभे नाहीत ना असा भास जो आहे या ठिकाणी होतोय। कारण या ठिकाणचे सर्व जे रस्ते आहेत आता पाण्याखाली गेलेले आहेत। 100 पेक्षा जास्त पाणी या ठिकाणी साचलेलं आहे। आपण जर पाहिलं ही दुकानं सुद्धा पूर्णतः अर्धा सगळं त्यांचं पाण्याखाली गेलेलं आहे, त्यामुळे मोठं नुकसान या दुकानदारांचं होणार आहे। कारण दरवेळी पावसाळ्यामध्ये मोठं नुकसान होतं। या ठिकाणी मिरी आणि IITने सूचना केल्या होत्या या ठिकाणचे जे उघड्या असतील, गटारे असतील आणि सखल भाग उंच करण्याचा, परंतु फक्त पालिकेने काय केलं की या ठिकाणचे जे रस्ते होते ते उंच केले, परंतु जे हे साचलेलं जे पाणी होते काढण्यासाठी किंवा स्टोअर करण्यासाठी होल्डिंग पॉईंट जो आहे त्याकडे दुर्लक्ष केलं। म्हणजे आधी कळस नंतर पाया रे असं ह्या महापालिकेची अवस्था होते। म्हणजे कसं या ठिकाणी कळस एखाद्याचं मंदिर बांधायचं असेल तर त्याचा कळस असतो, तो कळस पहिला बांधला गेला आणि पाया जो आहे अजून बांधलेला गेला नाही। त्यामुळे इथल्या वसई विरारच्या नागरिकांना मोठा हा त्रास सहन करावा लागतो। कारण जर होल्डिंग पॉईंट केला असता तर हे पाणी त्या ठिकाणी साठवण्याला मदत झाली असती। त्यामुळे या ठिकाणी आपण जर पाहिलं सोसायटीचा वारा येतोय, त्यामुळे नागरिकांना सतर्क राहा, तुमच्या घरी तुम्ही सुरक्षित राहा। कारण या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पाऊस आहे, त्यामुळे या पाण्यामध्ये एखाद्याचा जीव सुद्धा जाऊ शकतो। त्यामुळे महत्वाचं काम असेल तरच घराबाहेर नका, अन्यथा घराबाहेर निघू नका। कारण मोठ्या प्रमाणात या ठिकाणी पाऊस आल्यामुळे या ठिकाणचे रस्ते जे आहेत जलमय झालेले आहेत, त्यामुळे एखाद्या ठिकाणी गटार उघडा राहू शकतो। कारण गटारं जी आहेत या ठिकाणची ती ओसंडून वाहत आहेत आणि गटाराचं पाणी रस्त्यावर आलेलं आहे, म्हणजे गटारं सुद्धा तुडून वापरलेलं आहे आणि पाणी ओव्हरफ्लो झालेलं आहे।
त्यामुळे मोठा त्रास जो आहे नागरिकांना सहन करावा लागतोय. आणि आपण जर पाहिलं तर हे जे पूर्ण जो नाल्यासमोरचा परिसर आहे तो पाण्याखाली गेलेला आहे. रमेश, अगदी. आणि विजय, या सगळ्यामध्ये अपघात होण्याची सुद्धा शक्यता आहे, कारण खड्ड्यांचा किंवा गटरचा अंदाज येत नाही. तुम्ही सुद्धा काळजी घ्या. धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीसाठी.